नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की भुवनेश्वरीने अक्षराचं कौतुक केलेलं नाही म्हणून चारुहास सर चिडलेले आहेत. तर अधिपतीचे बाबा म्हणतात की तू मुद्दाम केलेलं आहे. अधिपतीचं कौतुक करायला, त्याच्याबद्दल गुणगान गायला तुला कंटाळा येत नाही, पण तुला अक्षराचं कौतुक करावं अजिबात वाटत नाही. सांग मला, इतक्या दिवसात तू अक्षराचं कधी कौतुक केलेलं आहे? कधी तिच्याशी चांगलं बोललेली आहे? अगं, 2 शब्द तू तिच्याशी चांगलं वागूही शकत नाहीस. कौतुक करायची तर लांबची गोष्ट आहे. तेव्हा अधिपती म्हणतो बास करा. तेव्हा इकडे चारुहास म्हणतो की नाही, आता मी थांबणार नाही, मला बोलू दे. तर इकडे चारुहास सर म्हणतात की तुला माहिती आहे का, तू का जळतीयेस? कारण तुला असं वाटत होतं की अधिपती आणि अक्षरा ह्या दोघांमध्ये भांडणं होतील, म्हणून ते आपल्या घरची रीत आहे म्हणून त्या नावाखाली तू या दोघांना बाहेर काढलं. पण जराही परिस्थितीचा विचार केला नाही. आता दिवस काय चालू आहेत, ते कसे राहतील, कुठे राहतील, त्यांच्या दोघांमध्ये भांडणं व्हावी आणि अधिपती एकटा घरी यावा, अक्षरा घरी येऊ नये असं तुला वाटत होतं आणि त्यासाठी तू हे सगळं केलेलं आहे. चारुहास सर भयानक चिडलेले असतात आणि ते म्हणत असतात की हे सगळं तू जाणून बुजून करत आहेस. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अधिपती म्हणतो बास करा तुमचं. अधिपती पण चिडतो आणि तो म्हणू लागतो अहो, एवढी छोटीशी चूक झाली आहे, त्यांनी त्यांची चूक मान्य केली आहे, तुम्ही सोडायलाच तयार नाही. त्यावेळेस तो म्हणतो की आता तुम्ही जसं वागता तसं आम्ही आमच्या बायकोशी वागलं तर चालेल का? तेव्हा चारुहास म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, कसं आहे, ती माझी बायको नाही आहे, अक्षरा तुझी लग्नाची बायको आहे. हिला मी घरी आणलं होतं ते म्हणजे एक नोकर म्हणून, माझ्या मुलाला सांभाळण्यासाठी तिला जॉब दिला होता. पण तिने काय केलं, या घरात नोकर बनून आली आणि सगळ्या घरावरती ताबा मिळवला. हे सगळं तिनं जाणून बुजून केलेलं आहे. आता तर माझ्याच मुलाला माझ्या विरोधात उभं केलेलं आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं इराला आई प्रश्न विचारत असते, काय चाललं तुझं इरा? कधी देणार आहे तू माझ्या प्रश्नांची उत्तरं? इरा म्हणत असते की का देऊ मी तुझ्या प्रश्नांची उत्तरं? का विचारतेस तू मला प्रश्न? नको विचारूस. आई मात्र भयानक चिडलेली असते. ती म्हणत असते काय चाललं तुझं निखिलचं? कधी करणार आहात लग्न? तर इरा म्हणत असते हे सगळं ताईमुळं झालेलं आहे, तिच्यामुळं झालेलं आहे, म्हणून इरा चिडते. इकडे अक्षरा चारुहास सरांना अधिपतीला ओरडत असते. अधिपतीला म्हणत असते बास करा हो, तुम्ही तुमच्या वडिलांशी बोलताय, त्यांच्या वयाचं तरी भान ठेवा. अधिपती म्हणतो ही माझा बाप आहे म्हणून मी शांत राहिलोय, त्याच्या वयाचं भान ठेवतोय म्हणून शांत राहिलोय. चारुहास सर चिडतात आणि म्हणतात काय केलं असतंस? सांग ना, काय केलं असतंस? नाही, बघायचंच आहे मला तू काय करू शकतो. तू काहीच करू शकत नाही रे, तुझ्या हात तेवढा दमच नाही, असं म्हणत चारुहास सर अधिपतीला बोलत असतात. अधिपती पण चिडलेला असतो. तर चारुहास सर म्हणत असतात की एक गोष्ट लक्षात ठेव भुवनेश्वरी, तू त्या लायकीचीच नाही. या घराचा अधिकार तू मिळवलेला आहे, हिसकावून घेतलेला आहे. खरं तर माझ्या मुलावरती, माझ्या सुनेवरती त्याच्या अधिपतीच्या आईचे म्हणजे चारुलताचा आशीर्वाद आहे आणि तिच्या आशीर्वादामुळे त्यांचा संसार सुखाचा होणार आहे. ते दोघं कधीच वेगळे होऊ शकत नाहीत, एवढं लक्षात असू दे. काही झालं तरी माझा अधिपती आणि माझी अक्षरा हे दोघं कधीच वेगळे होणार नाही. ते एकमेकांच्या प्रेमात असेच अखंड बुडालेले असतील. तू त्यांना कितीही वेगळं करण्याचा प्रयत्न केला तरी ते कधी शक्य होणार नाही. ते दोघंजण खूप चिडलेले असतात. चारुहास भुवनेश्वरीवर आरोप करत असतो. भुवनेश्वरीला अक्षरशः रडवलेलं असतं. अक्षरा म्हणते बास करा तुमचं, किती वेळ झालं, शांत व्हा बरं. चालेल बाबा, बास, माझी शपथ आहे तुम्हाला, मी सांगितलं ना तुम्हाला, त्यांनी चूक झाली, त्यांची चूक त्यांनी मान्य केली आहे, मग तुम्ही शांत व्हा, नका बोलू असं. अधिपती म्हणत असतो की आता तेव्हा अक्षरा म्हणते बास अधिपती, जा बरं तुम्ही रूममध्ये. बाबा तुम्हीही जा, माझ्यासाठी भांडू नका, गोष्टी बोलून सोडवता येतात. त्या दोघांनाही ती रूममध्ये जायला सांगते. इकडे इराला मात्र आई ओरडत असते. तेव्हा बाबा तिथं आलेले असतात. बाबा म्हणतात की बरोबर आहे, विद्या म्हणते ते बरोबर आहे. तेव्हा इरा म्हणते झालं का ताईचं कौतुक करून? कारण इकडे विद्या म्हणत असते की बघ कसं आहे, तिच्यासाठी तिच्या घरातील परिस्थिती अनुकूल नव्हती, तरीही तिनं त्याच्यासाठी लढली. आता घराच्या बाहेर राहिली, त्या परिस्थितीत तिनं दिवस काढले आणि त्याचबरोबर तिचा लग्न कोणत्या परिस्थितीत झालं, आता सुखाचा संसार करते. तू सांग मला, जोपर्यंत तू सांगत नाही तुझं आणि निखिलचं लग्न कधी होणार आहे, कधी लग्न करणार आहात, तोपर्यंत मी प्रश्न विचारत राहणार आहे. माझ्या प्रश्नांची उत्तरं तुला द्यावीच लागतील. इरा मात्र चिडलेली असते. इरा म्हणते की ताईमुळे त्याचा जॉब गेला, आता त्याच्या लायकीनं पेक्षाही कमी पैशाची नोकरी त्याला करावी लागत आहे. हे सगळं ताईमुळं झालं आहे. एखादी बहिणीसाठी करायला सुरुवात झाली असती, एक संधी दिली असती तिनं, पण इकडे हे सगळे चिडलेले असतात. ते म्हणत असतात की नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अक्षरा अधिपतीकडे येते आणि म्हणते तुम्ही इथं आहे, मला वाटलंच होतं. अहो जरा वेळ जाऊ द्या, आता मी भुवनेश्वरी मॅडम आणि बाबांमधला तणाव कमी करायचा विचार करते आणि आता मी स्वतः लक्ष घालणार आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी आपण हँडल करू शकलो, मॅनेज करू शकलो, तर या गोष्टीमध्येही यश मिळणार. अधिपती म्हणत असतो ते शक्यच नाही. अक्षरा म्हणते 10 दिवसात अशक्य अशा गोष्टी आपण खूप शक्य करून दाखवलेल्या आहेत. ही गोष्ट शक्य होणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.